श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ईश्वराची दुनिया तर वेगळीच आहे. कारण ईश्वराच्या या दुनियेत कोठेही जर आपण पाहायला गेलो तर रात्र पाहायलाच मिळत नाही. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात आपण जर पाहायला गेलो तर दिवस आणि रात्र आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु ईश्वराची दुनिया कोणती? प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपल्यामध्ये अज्ञान, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपल्या आयुष्यात अज्ञान पसरलेलं आहे. अज्ञान म्हणजे काय? तर संपूर्णपणे अंधकार. बरोबर की नाही? दिवसा ढवळ्या आपण अज्ञानामध्ये अडकलेलो आहोत. दिवसा ढवळ्या आपण प्रत्यक्षात त्या प्रत्यक्षात रात्र आपण करून बसलेलो आहोत. तो अज्ञान बाजूला सरला पाहिजे. जेव्हा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात लोक येतात, बरोबर की नाही, आपल्या आजूबाजूचे असतील किंवा नातेवाईक येतील, आपल्याला सर्व ज्ञान देऊन जातील की नाही. ज्ञान सांगणारे भरपूर येतील, पण आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाजूला सरला पाहिजे. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर जीवनात दुःख, अडचणी, अंधार कायम स्वरूपी नसतात. आज आपल्या वाटेला दुःख आलेले आहेत. मग दुःख आले किंवा अडचणी आल्या, त्या कायमस्वरूपी राहायला आलेत का? बघा, आज आपल्या वाटेला जो दुःख आलेला आहे, ज्या दुःखामुळे आपल्याला त्रास होत आहे, तो त्रास आपल्याला फक्त क्षणभर असणार आहे, काही काळापुरता असणार आहे. बरोबर की नाही? तो कायमस्वरूपी तर नसणार. आलेल्या अडचणी त्या कोणत्याही असो, परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, जो आपल्यामधला अंधकार आहे, अज्ञान आहे, तो सुद्धा बाजूला सरलाच पाहिजे. जसं आपल्या आयुष्यात रात्रीनंतर नक्कीच दिवस उगवला जातो, तसंच प्रत्येक संकटानंतर आनंद, आशा आणि नवीन सुरुवातच येत असते. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी नवीन दिवस आपल्याला पाहायला मिळत असतो. बरोबर की नाही? कालची रात्र निघून गेली की आजच्या दिवसामध्ये जी सकाळची सुरुवात होते ती नव्याने सुरुवात करता आली पाहिजे. म्हणूनच वाईट काळात खचून न जाता आपण आपल्या आयुष्यात धीर धरला पाहिजे. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करूया. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये बघा, समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. एक रामू नावाचा शेतकरी राहत होता. एका वर्षी त्याच्या शेतात पिकं पूर्णपणे नष्ट झाली. तो आता खूप निराश झाला होता. त्याला वाटलं की आता माझं संपूर्ण आयुष्य अंधारातच जाणार, असं त्याला वाटू लागलं. कारण का, दरवर्षी मी मेहनत करायचो, त्याचं फळ मला मिळायचं, परंतु आता संपूर्ण पीकच पूर्णपणे नष्ट झालं. एके दिवशी तो गावाबाहेर बसला आणि त्यावेळी तो बसलेला असताना एक वृद्ध वयस्कर व्यक्ती त्याच्याकडे आली. रामूने आपले दुःख सांगितलं. ती व्यक्ती हसून म्हणाली, बाळा, आकाशात कितीही जरी काळोख असला ना, तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. सूर्योदय होतो की नाही? नक्कीच. म्हणून ईश्वराच्या दुनियेत कायमची रात्र कुठेच पाहायला मिळत नसते. हे सांगितलेलं वाक्य, हे सांगितलेली गोष्ट रामूच्या मनाला लागली. त्याने पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली आणि पुढच्या वर्षी त्याच्या शेतात भरघोस पीक आलं.
त्याला समजलं की वाईट काळ हा फक्त तात्पुरता स्वरूपाचा असतो, पण मेहनत आणि आशा जर कायम ठेवली तर चांगला काळ नक्कीच येत असतो. म्हणून समर्थ म्हणाले ना, अडचणी कायमस्वरूपी नसतात. जर त्याने ठरवलं असतं की आपण एवढी मेहनत करून जर संपूर्ण वाया जात असेल, मग पुढच्या वेळेला शेती करून उपयोग काय? परंतु नाही, त्या व्यक्तीने हार मानली नाही, उलट उत्तम प्रकारे मेहनत केली आणि त्याला बघा पुढच्या वेळेला नक्कीच भरघोस पीक प्राप्त झालं. आपण असंच करतो. कार्य करत असताना जर कुठे अडचण आली, संकट आली, आपण तिथल्या तिथं काम थांबवतो. आता ते जर काम थांबवलं तर त्यातून आपल्याला यश मिळणार आहे का? नाही मिळणार. ते काम आपल्याला पूर्ण करता आलंच पाहिजे. त्यासाठी आपण धीर ठेवणं, आशा आणि प्रयत्न ठेवलं तर नक्कीच यश आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला धीर नसतं. आज रोप लावलं की उद्या मला फळं मिळालं पाहिजे असं आहे का? नाहीये. त्यासाठी थोडं धीर धरला पाहिजे, वेळ दिला पाहिजे, बरोबर की नाही? त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले पाहिजे ना. रोप लावलंय, त्याचं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे, बरोबर की नाही? त्याला दररोज आपण पाणी घातलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येत असतो. लोक आपल्याला गोष्टीमध्ये अडकवतात आणि त्या अज्ञानामध्ये, त्या अंधारामध्ये आपण अडकलं जातो. परंतु आपल्याला संपूर्णपणे तो अंधार नाहीसा करता येईल असं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, म्हणून आपली दुनिया आणि ईश्वराची दुनिया फार वेगळी आहे. कारण ज्या प्रकारे संकट येत असतं ना, त्या संकटाच्या काळात खचून न जाता संयम आम्ही पाळला पाहिजे, धीर ठेवला पाहिजे. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जगात काहीही कायम एकसारखं राहत नाही. का राहतं? आपल्या हाताची बोटं समान आहेत का? नाहीये. ज्या प्रकारे सुख आहे त्या प्रकारे दुःख येतच असतं. सुख येतं, सुख जातं. म्हणून जीवनात संतुलन जसं दिवस रात्र होत असते, तसं जीवनात आनंद आणि दुःख दोन्ही पाहायला मिळत असतं. रात्र कितीही जरी बघा, प्रत्यक्षात रात्र कितीही काळोख असली तरी सकाळ मात्र नक्कीच होते. विचार करा. म्हणून प्रत्यक्षात आलेली दुःख, आलेले संकट, आलेलं अपयश हे कायम राहत नाही. आपल्यामध्ये जो अज्ञान असतो ना, ते पसरवणारी लोक खूप असतात. आपल्या वाटेला जर अपयश आलं ना, तर त्यातून बाहेर काढणारी लोक नसतात. आणि जरी आपल्या वाटेला यश आलं ना, तरी आपल्याला कसं अपयश येईल हे सुद्धा अडकवणारी लोकच असतात. लोक कोणती? समर्थ म्हणाले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता या 8 विषय विकारांमध्ये अडकवणारे. त्याच्यामध्ये कधी आपला देह अडकता कामा नये. जरी ईश्वराची दुनिया वेगळी असली तरी प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा आपल्या दुनियेमध्ये उत्तमाचं कार्य करायचं आहे. कारण ज्याप्रमाणे दिवस आहे त्याप्रमाणे रात्र आहे. आपण एखादं कार्य करताना बोलतो की नाही, मी रात्रीचा दिवस केला आणि त्यामुळे मला हे फळ मिळालं. म्हणजेच काय केलं? रात्र होती परंतु बघा दिवस सुद्धा होता परंतु पाहिलं सुद्धा नाही. आपल्याला ते कार्य करायचंच होतं. मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त झालं. म्हणून समर्थ म्हणाले, अज्ञान पसरवणारी लोक खूप आहेत, परंतु आपण काय घेतलं पाहिजे हे आपण स्वतःहून जाणलं पाहिजे. म्हणून समर्थांचं वचन काय आहे? अज्ञान मूल हरणम, जन्म कर्म निवारणम, ज्ञान
वैराग्य सिद्धर्थे श्री सद्गुरु पादो दकं पिबेत. जय जय रघुवीर समर्थ.